उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घेऊन आपण आता येऊन पोहोचलो होतो श्री काळ भैरवनाथाच्या मंदिरात। भगवान काळ भैरवनाथांचे हे मंदिर मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात क्षिप्रा नदीच्या काठावर भैरवगड परिसरात आहे। या मंदिराचा इतिहास सुमारे 6000 वर्ष जुना मानला जातो आणि याचा उल्लेख हा स्कंद पुराणातील अवंती खंडात सापडतो। असे मानले जाते की हे मंदिर राजा भद्रसेन यांनी बांधले होते व राजा भोज यांच्या काळात या मंदिराचे पुनर्निर्माण करण्यात आले। उज्जैनच्या महाकालेश्वराच्या मंदिरापासून हे अंतर सुमारे 5 ते 6 किलोमीटर आहे व येथे जाण्यासाठी ई रिक्षाची सोय आहे। काळ भैरवनाथाच्या या मंदिराचे बांधकाम मराठा स्थापत्य शैलीत झालेले आहे। भिंतींवरती मालवा शैलीतील सुंदर चित्रांचे अवशेष आजही आपल्याला पाहायला मिळतात। गर्भगृहात भगवान काळ भैरवनाथाची मूर्ती दगडाच्या स्वरूपात विराजमान आहे। उज्जैनच्या महाकालेश्वराचे दर्शन घेतल्यानंतर जर काळ भैरवनाथाचे दर्शन घेतले तरच ते परिपूर्ण दर्शन मानले जाते। त्यामुळे उज्जैन येथे येणारे प्रत्येक भाविक काळ भैरवनाथाला नक्की भेट देतात। काळ भैरवनाथाला प्रसन्न करण्यासाठी त्यांना मद्य म्हणजे दारू अर्पण करण्याची प्रथा हे प्राचीन काळापासून आहे आणि ही प्रथा अघोरी साधनाशी संबंधित मानली जाते। जेव्हा भक्त दारूचा भोग अर्पण करतात तेव्हा ती मूर्ती स्वतःच दारू म्हणजे मद्य शोषून घेतल्यासारखे दिसते। हेच रहस्य भाविकांना अचंबित करते। एका आख्यायिकानुसार महाकालेश्वराने काळ भैरवनाथाला उज्जैन नगरीचा कोतवाल म्हणून नेमलेले आहे। शहराच्या रक्षणासाठी त्यांची पूजा केली जाते आणि त्यांना दारू हा विशेष भोग दिला जातो। दारू पिणारा महादेव म्हणून काळ भैरवनाथ प्रसिद्ध आहे, कारण इथे इतर मंदिरासारखे फळ फुलांचा भोग नाही, तर थेट दारूचा नैवेद्य देवतेला अर्पण केला जातो। थोडक्यात सांगायचे म्हणजे काळ भैरवनाथाचे उग्र स्वरूप, अघोरी साधना, परंपरा आणि भक्तांना दिसणारे हे रहस्यमय मद्यप्राशन यामुळेच काळ भैरवनाथाला दारू पिणारा महादेव म्हणून ओळखले जाते। दर्शन करून बाहेर आल्यानंतर मंदिर प्रांगणात अशी बाजारपेठही उपलब्ध आहे। तुम्ही जर उज्जैनच्या महाकालेश्वराला जात असाल तर काळ भैरवनाथाला नक्की भेट द्या व या रहस्यमयी मद्य पिणारा म्हणजे दारू पिणारा महादेव याविषयी तुम्ही आधी ऐकलं होतं का हे कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।